आणि आज तिसऱ्या रात्रीमध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. शिवन्य आराध्य 11 रोडपाली, श्याम स्पोर्ट्स रोडपाली विरोधात समीर 11 जय हनुमान रिस. टॉस जिंकला तो रोडपाली संघाने. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. महत्त्वाची सूचना, 2 धावांची पॅनल्टी लेट आल्या कारणास्तव रोडपाली टीमला इथे मात्र देण्यात आलेली आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत आजच्या तिसऱ्या रात्रीचा आपण शुभारंभ इथे करतोय. सलामीचं पहिलं षटक घेऊन आलाय रोडपाली संघाकडून लखन भोईर. सलामीवीर आहे तो गणेश पारंगे, त्याच्या साथीला शंकर लेफ्टी बॅटर. पुन्हा एकदा मंचावरती उपस्थित सर्व पाहुण्यांचं एसडीपी ट्रॉफी 2024 मध्ये सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने गणेश पारंगेच्या बॅटमधून निघालाय चौकार. मंचावरती उपस्थित सर्व पाहुण्यांचं एसडीपी ट्रॉफी 2000 सर्वांचं सहकार्य लाभतं. आदरणीय सुरेशदादा पाटील यांना आणि त्यांच्याच वतीनं आयोजित ही स्पर्धा सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. सिंगलने स्कोर 5. चांगली सुरुवात जय हनुमान रिस संघाची. लखन भोईर मात्र इथे पहिले षटक टाकतोय. चार षटकांचा सामना असेल हे लक्षात असू द्या, कारण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक आहे. छान असं आयोजन, अचानकचं हे भव्य मैदान. ऑन स्ट्राइक शंकर पारंगे रायटी बॅटर. धीम्या गतीचा बॉल, बॅटची कडा घेतले. खरं तर पेस व्हेरिएशनचा फंडा इथे वापरत असताना लखन. शिवन्य आराध्य 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली विरोधात समीर 11 जय हनुमान रिस. या दोन संघादरम्यानची लढत. एका बाजूला पनवेल तालुका आणि दुसऱ्या बाजूला खालापूर एकमेकांच्या विरोधात या स्पर्धेमध्ये. पंचांकडे जोरदार अपील शंकर पारंगेसाठी. विकेट कीपरचा उत्साह प्रचंड. पुन्हा स्वीप करायचा तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झाले चुकी. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. वेगाने तिथे पोहोचतोय. फक्त एकच धाव. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता गणेश पारंगेच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र सिंगल वरती निर्भर आहे रिस हा संघ. समीर 11 जय हनुमान रिस. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एकच पॉवर प्लेचं षटक तुमच्याकडे असणार आहे. या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये किमान 12 ते 14 धावा उभा राहायलाच हव्यात. आणि सध्याच्या घडीला धावफलक आहे ते मात्र 7 धावा धावफलकावर. उडवलाय चेंडू. मनगटाच्या साह्यानं फटका खेचायचा होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक. मिड विकेटला झेल टिपला जाईल. पहिला धक्का जय हनुमान रिस टीमला. आदरणीय सुरेशदादा पाटील, आदरणीय अविनाशदादा पाटील आयोजित प्रकाश जोतातील भव्य ग्रामीण क्रिकेटची स्पर्धा तुम्ही अनुभवता. आज तिसरी रात्र या स्पर्धेची सौभाग्यवती पद्माताई पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा एसडीपी ट्रॉफी. अर्थातच एसडीपी ग्रुपचं हे दिमागदार आयोजन सध्याच्या घडीला अचानकच्या भव्य मैदानावरती यशस्वीरित्या साकारताना
पहिला सामना इथे रंगतोय रोडपाली विरोधात हाकेबरच्या अंतरावरती असलेलं गाव रीस या दोन संघादरम्यान. पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट नुकताच घेतले गोलंदाज लखनने. बाद झाला फलंदाज शंकर पारिंगे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय तो मुकेश. फिल्डिंग मध्ये सातत्याने बदल केले जात आहेत. रायटी बॅटरला रिप्लेस करतोय तो मात्र गोलंदाजीसाठी दाखल होतोय तो मात्र अनिकेत. सेकंड ओव्हर मध्ये हाफ ट्रॅकर बॉल हुक केलाय, मागे पाठवलाय फाईन लेगला. चौकार जोडला जाईल धाव संख्येमध्ये 4 धावा. एक मोठी धावसंख्या रोडपालीच्या विरोधात उभारायची असेल तर गणेश पारिंगेचं खेळपट्टीवरती टिकून राहणं फार गरजेचं आहे. पुन्हा तोच प्रयत्न होता. पंच इथे इशारा करतात इट्स अ व्हाईट बॉल. लाईन खराब दंडित केले जाते पंचांकडून. अनिकेत सध्या गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार आला. फर्स्ट ओव्हरमध्ये देखील पहिल्या चेंडूवरती गणेश पारिंगेने चौकार खेचला होता, परंतु लखन बोरने धावा दिल्या त्या अवघ्या 6. एक लेग बाईटची होती, टोटल 7. त्यानंतर चौकार आला वाईटची एक, टोटल 12. एक बाद 12. सेकंड ओव्हर 4 ओव्हरचा सामना असेल, कारण या अगोदरचे सर्व सामने अगदी आपण पाहिले 4 ओव्हरचे झालेत. पहिल्या फेरीतले, दुसऱ्या फेरीतले 3 ओव्हरचे झालेत. कारण प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे. एखादी ओव्हर एखाद्या संघाला अधिकतम दिली तर तिथे फरक पडू शकतो. बीमर आणि रनआउटसाठीच थर्ड अंपायरचा ऑप्शन असेल. एक एक रिव्ह्यू एका एका टीमला दिला जाईल इनिंगसाठी. स्विच हिटचा फटका, फिल्डर आहे तिथे, फलंदाज बाद होईल मुकेश. चा फटका त्याला खेळायचा होता. आपण चर्चा करत होतो रोशन सर की गणेशचं खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे, परंतु मोठ्या फटक्यांच्या शोधात स्विचिटचा फटका खेचताना तो मात्र इथे माघारी परतलाय. 2 महत्वाचे धक्के आतापर्यंत समीर 11 जानमान रीस संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये लखनने एक विकेट घेतली शंकरची. दुसऱ्या ओव्हरमध्ये अनिकेतच्या विरोधात चौकार आल्यानंतर प्रत्युत्तर दिलं, अनिकेतने बाद केलं ते गणेश पारिंगेला. नवीन बॅटर वैभव मैदानावरती दाखल झालाय. वेळेच्या बाबतीत सर्वांना विनंती की आपण सहकार्य करा. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये महाराष्ट्रातील एक जबरदस्त समालोचक रोशनजी पाटील तारा आणि अनेक समालोचकांना घडवण्याचं काम मीही त्यातलाच आहे. अर्थातच ज्यांनी अनेकांना घडवले समालोचकांना ते आमचे रायगडचे महागुरू आदरणीय संतोषजी चौधरी, ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे. सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांचं आगमन या मुख्य मंचावरती होत आहे. ताईंचं सहर्ष स्वागत, मनपूर्वक स्वागत ताईंचं या मुख्य मंचावर. स्पर्धेच्या पहिल्याच रात्री म्हणजे शुक्रवारी त्यांचा वाढदिवस होता. जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये इथे स्वागत आपण करतोय. ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, SDP ट्रॉफी, सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांचं आगमन या मुख्य मंचावरती होत आहे. ताईंचं सहर्ष स्वागत, मनपूर्वक स्वागत. रणरागिणी अर्थातच पद्माताई पाटील यांचं पुन्हा आपण करूया या क्रीडा मंचावरती मनपूर्वक स्वागत. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव, स्कोर 13. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. प्रत्येक संघाला हीच एक सूचना आहे. ताईंचं इथे जोरदार स्वागत. ताईंच्या समवेत अनेक महिला देखील इथे उपस्थित होत आहेत, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. लॉंग ऑनला फटका खेचलाय फलंदाज
मुकेशच्या बॅटमधून आला इथे धमाका. ताईंचं स्वागत केलं मुकेशने षटकार खेचून. या दरम्यान सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन, ज्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं या SDP ट्रॉफीचं आयोजन आणि त्यांच्या समवेत संपूर्ण आमच्या माता भगिनी त्यांचंही आम्ही या स्पर्धेनिमित्ताने करतोय. सहर्ष स्वागत. संतोष सर, नारी शक्तीचं आगमन आणि या सर्व नारी शक्तीचं आपण करूया SDP ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत. या विभागाची रणरागिणी अर्थातच सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील, ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून SDP ग्रुप आयोजित ट्रॉफी SDP ट्रॉफी त्यांचं इथे आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत देखील केले. पाहत दिमाखात अगदी मुकेशने लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेचला षटकार. धावसंख्या मोठी रचायची, त्यासाठी मुकेशचं आक्रमण होणं गरजेचं आहे. 6 धाब्याने स्कोर जाऊन पोहोचला. आता जन्मान रीस संघाचा समीर 11 या नावाने हा संघ खेळतोय. 19 धावा झाल्यात. चला गाडी कृपया करून त्वरित काढावी ही विनंती आहे. अनिकेतच्या विरोधात षटकाराचं आक्रमण केलंय ते मुकेशने. पुन्हा एकदा तोच फटका खेचायचा होता, परंतु यावेळी फटका फसलाय. लॉंग ऑनला झेल घेतला जातो. एक चौकाराला विकेट घेतली गणेशची, एक षटकाराला विकेट घेतली मुकेशची. ती गोलंदाज अनिकेत पाटीलने. आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांचं नुकताच इथे आगमन झालं. खरं तर वाढदिवस शुक्रवारी होता. शुक्रवारी ताई तिरुपतीला होत्या. आज पहिल्यांदा या मंचावरती त्यांचं इथे आगमन झालं. रणरागिणी म्हणून त्यांची ओळख आहे. या संपूर्ण विभागामध्ये आदरणीय सुरेशदादा पाटील हे जी विकास कामं करतायत, त्या विकास कामामध्ये त्यांचाही तेवढंच मोलाचा हातभार आहे आणि त्यांचा पण करूया या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत. खरं तर मगाशी उल्लेख केला संतोष सरांनी की SDP ग्रुपची नावं द्या. काय नावं घेणार तरी कोणाकोणाची नावं आप संपूर्ण SDP ग्रुप. मला असं वाटते की 24 लाईव्ह इव्हेंट्सने हा ग्रुप दाखवावा जो सुरेशदादा पाटील यांच्या समवेत नेहमीच उभा आहे. अगदी त्यांचं सहकार्य दादांना नेहमीच लाभतं. ग्रुपची नावं किती? 10 ते 15. कधी कधी आपण अशा रील्स पाहतो ना की 5-10 जणांना घेऊन माणसं येतात, मग हा ग्रुप तो ग्रुप, परंतु हा ग्रुप काही वेगळाच आहे. मोठा जनसमुदाय. इथे आपण पाहतोय आदरणीय फलंदाज मालतोडे इथे त्रिफळाचित झालेला आहे. इथे आदरणीय नितीन शेठ चौधरी जे उपाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस खालापूर तालुका, त्यांच्या समवेत अध्यक्ष कर्जत खालापूर विधानसभेचे सोशल मीडिया राष्ट्रवादी काँग्रेसचे वैभवजी भोईर, त्यानंतर राज्याचे पार्टी जे उपनगराध्यक्ष आहेत आणि तात्या विद्यमान नगरसेवक आहेत खालापूर नगरपंचायतीचे राजेजी पार्टी आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे खालापूर तालुका कैलास म्हात्रे या पाहुण्यांचं आम्ही SDP ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. SDP ट्रॉफी 2023 मध्ये 2024 मध्ये माफी असावी. फलंदाज मात्र इथे बाद झाला. 19 धावा, विकेट गेल्यात आतापर्यंत 4. नेक्स्ट मॅच जय हनुमान नारपोली विरोधात सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण यायचंय. नवीन बॅटर आयुष जांभळे मैदानावरती दाखल होतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली गोलंदाज अनिकेतने. शेवटच्या चेंडूवरती मात्र विकेट घेतली. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 19 धावा धावफलकावरती आहेत. विकेट गेल्यात आतापर्यंत 4. आक्रमण गणेशने देखील केलं. 2 चौकार मारले, तो बाद झाला. मुकेशच्या बॅटमधून एक षटकार आला, तो मात्र इथे बाद झाला. आता डाव सावरावा लागणार आहे आयुष आणि त्याचबरोबर वैभवला.
ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक, कार्पेटच्या साह्याने अगदी लॉंग ऑफला बॉल निघून चाललाय. फक्त एकच धाव इथे घेतली जाते. एकरी धावसंख्येने स्कोर धावून पोहोचेल 20 वरती. खूप मोठ्या संख्येने महिला भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया एसडीपी ट्रॉफी 2024 मध्ये. आदरणीय सुरेशदादा पाटील यांचं हे आयोजन. आज तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये रोडपाली विरोधात रीस या दोन संघादरम्यान सध्या लढाई चालू आहे. 20 धाबा. फिल्डिंग मध्ये सातत्यानं विकेट कीपर बदल करत असताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. आयुष जांभळे पंच इथे इशारा करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच दिल्यात आज रोडपाली टीमने, त्यांना रोखाव्या लागतील. शिवन्य आराध्य 11 रोडपाली विरोधात समीर 11 जे हनुमान रीस. एक दिमागदार क्रीडा सोहळा अचानकच्या या भव्य मैदानावरती साकारताना रीस संघ फलंदाजी करतोय. टॉस जिंकला तो रोडपाली संघाने. धाव फलक आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये 21 4 विकेट गेल्यात. लोअर फुल टॉस चेंडू, लॉंग ऑफला चाललाय चेंडू. फक्त एकच धाव. मोठे फटके थांबवलेत आता या गोलंदाजांनी. खास करून अनिकेतच्या विरोधात धावा आल्या, परंतु त्यानंतर त्याने विकेटही घेतल्या. 3 विकेट त्याच्या नावावरती आहेत. 11 धावा त्याने दिल्या. चौकार मारला गणेशने, त्याची विकेट त्याने घेतली. त्यानंतर षटकार मारला मुकेशने, त्याची त्याने विकेट घेतली. आणि लास्ट बॉल तर निश्चितच त्याने भन्नाट यॉर्कर टाकला. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे रीस संघासाठी. 4 ओव्हरचा सामना. धीम्या गतीचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन विकेट कीपर पर्यंत चेंडू पोहोचतोय. पेस व्हेरिएशनचा फंडा. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला व्हेरिएशन दाखवावेच लागतात. एकाच टप्प्यावरती तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. एकाच गतीने तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. कधी धीम्या गतीचे तर कधी जलद गतीचे, कधी हाफ ट्रॅकर, कधी फुलर लेनचे बॉल, कधी बाउन्सर तुम्हाला टाकावे लागतात तर कधी यॉर्कर तुम्हाला टाकावे लागतात, तरच तुमचा बचाव होतो. कव्हर्सला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, परंतु हाताला चाटून बॉल चाललाय मागे बाउंड्री लाईनच्या दिशेला. आणि 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. कदाचित तिसरीचा प्रयत्न नाही. दोन्ही फलंदाजांनी थांबवलं. 2 धाब्याने स्कोर जाऊन पोहोचेल जे हनुमान रीस संघाचा. 24 वरती 24. 3 धावा इथे घेतल्यात. 25 धावा संख्या धावफलकावर. धावसंख्या ती 25. तिसरं षटक इथे मार्गस्थ आहे. नेक्स्ट मॅच जे हनुमान नारपोली विरोधात श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. काय चेंडू टाकलाय पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मजा येईल. हा चेंडू ज्या पद्धतीने टाकलाय गोलंदाज साईज जाधवने. सुशील आहे. शशी जाधव गोलंदाजी करतोय. पहा धीम्या गतीचा बॉल. एक वेगळ्या शैलीने मात्र टाकलेला हा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज. शशी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि हा चेंडू जरा जास्त बाहेर निघाला. पंच इथे इशारा करतायत इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाईल. शशी जाधव गोलंदाजी करतोय सध्या तिसऱ्या षटकात. मोठे फटके त्याच्या विरोधात आलेले नाहीयेत. धावसंख्या ती मात्र 26. थोडी पंचां समवेत चर्चा करत असताना विकेट कीपर की बॅटर नक्की कुठे शफल झालाय, तुम्ही कसा वाईड दिला, या सर्व गोष्टींची चाचपणी करत असताना चला मॅच चालू करा. तुमच्या शंकांचं निरसन होईल. पंच निश्चितच करतील. पुन्हा एकदा स्लोवर वन इथे टाकलाय. काय गोलंदाजी केली शशी जाधवने. विविधता त्याच्या गोलंदाजीमध्ये आणि त्या जोरावर त्याने हे षटक इथे समाप्त केले. शेवटचा चेंडू टाकला निर्धाव. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलक आहे समीर 11 हनुमान रीस संघाचा 26.
नेक्स्ट मॅच जय हनुमान नारपोली विरोधात श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. दोन्ही टीमला आम्ही विनंती करतोय की टॉस करण्यासाठी या आणि या मॅचमधील विजेता संघ कुठेही जाणार नाही, कारण लगेचच आपण विनर्स वर्सेस विनर्स असा हा सामना खेळवणार आहोत सेकंड राऊंडचा, हे लक्षात असू द्या. लास्ट ओव्हर आहे, लास्ट ओव्हरमध्ये किमान 14 धावा शोधाव्याच लागतील, म्हणजे प्रत्येक 4 षटकामागे 10ची सरासरी म्हणजे 40च्या आसपासचं टार्गेट सेट करावं लागेल रीत संघाला. प्रयत्न चालू आहेत. कव्हर्सला चेंडू पुन्हा एकदा उडवलाय, डीपमध्ये फिल्डर तैनात ते पोहोचेल चेंडूपर्यंत. तत्पूर्वी 2 धावा इथे सहजरित्या घेतल्या जात आहेत. सिंगल्स डबल्सवरती निर्भर आहे जयहनुमान रीस संघ. समीर 11 या नावाने संघ खेळतोय, परंतु आता आक्रमण करावंच लागणार आहे. गणेश पारिंगे 2 चौकार, त्यानंतर मुकेशने एक षटकार मारलाय, त्यानंतर अद्यापही एकही मोठा फटका आलेला नाहीये. कमी ओव्हर्समध्ये तुम्हाला एका बाजूने तरी आक्रमण करायलाच पाहिजे, तरच एक मोठी धावसंख्या तुम्ही उभारू शकता. एका बाजूने सिंगल डबल ठीक आहे, दुसऱ्या बाजूने आक्रमण होणं गरजेचं आहे. एका बाजूने शांतता, दुसऱ्या बाजूने आक्रमण. एका बाजूने छापा, दुसऱ्या बाजूने काटा, तरच नाणं खणखणीत. तशीच अवस्था या क्रिकेटमध्ये देखील. संयमही बाळगा, त्याचबरोबर आक्रमणही करा. चेंडूच्या मेरिटनुसार खेळ व्हायला हवा. पहिल्याच बॉलवरती राहुल बोईरच्या इथे 2 धावा घेतल्यात. स्कोर आहे 28-28. धावा. अचानकचे भव्य मैदान, अनेक पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत. पुन्हा एकदा इथे स्लोवर 1 टाकला होता, पिक केला, कव्हर्सला फटका खेचलाय, 1 बाउन्स अगदी त्याच्या हातामध्ये. थ्रो इथे केला, पाहूया नॉन स्ट्रायकिंग एंडला. कदाचित फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात. चला टॉस साठी या. नारपोली आणि श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव, विलंब करू नका. आता रात्रीचे वाजलेले आहेत 9 आणि हा पहिलाच सामना आहे. अजूनही फर्स्ट इनिंग कंप्लीट झालेली नाहीये. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. जी गोलंदाजी केलेली आहे रोडपाली टीमने, ते देखील रायटी बॉलर, खास करून या अगोदर शशी जाधवचं षटक, लखन बोरने 6 धावा दिल्या. अनिकेतच्या विरोधात आक्रमण झालं, परंतु त्याने 3 विकेट घेतल्या. सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे पेसचा कसा फायदा उचलायचा ते या गोलंदाजाने दाखवून दिलं. 29 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न झाला. डीप मधून फिल्डर मिड विकेटचा पोहोचलाय, तिथे वेगानं पोहोचतोय जर्सी नंबर 17. फक्त एकच धाव. हातच खुले करून दिलेला नाहीये जयहनुमान रीत संघाला. गणेश बाद झाला, त्यानंतर मुकेश बाद झाला, तिथून एकही मोठा फटका आलेला नाहीये. मुभास दिलेली नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. मी विनंती करतोय नारपोली संघाचा कर्णधार आपण त्वरित मंचावरती यावं. बॅकफुटला जाऊन हा फटका खेचलाय. पुन्हा एकदा इन ऍक्शन जर्सी नंबर 17. फेक होते, विकेट कीपर काम तमाम करेल. एक धाव जरूर जोडली जाईल. स्कोर आहे 31. विकेट गेल्यात 6. हॅलो, नारपोली टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण यावं. आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. कुणाल तारेकर पारगाव टीमला लीड करतोय. समीर, एसडीपी ट्रॉफीचा प्रमुख आकर्षण आहे म्हणजे गजाभाई आज शर्यतीमध्ये होते आणि आता इथे पोहोचलेले आहेत. ऑलराऊंडर आहेत. 31 धावा, 31. काय फसवी गोलंदाजी केले या गोलंदाजाने. कोण म्हणतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला धावा रोखण्यासाठी गतीचा वापर करायला हवा, अर्थातच जलद गतीचा. इथे धीम्या गतीने स्लोवर 1 टाकत
समोरच्या फलंदाजांना अक्षरशः निष्प्रभ केलं ते रोडपालीच्या या गोलंदाजांनी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 11, तिसऱ्या ओव्हरमध्ये 7, चौथ्या ओव्हरमध्ये राहुल भोईरने धावा दिल्या अवघ्या 5. एकूण धावसंख्या झाले समीर 11 जे हनुमान संघाची 31. विकेट गेल्या 6. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 32 धावसंख्येचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय शिवन्य आराध्य 11 श्याम स्पोर्ट्स रोडबाली संघाच्या विरोधात. 4 ओव्हर 32 धावा करायचे आहेत. बरेचसे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण जाऊया महागुरु संतोषजी चौधरी सरांकडे. आणखी एक महत्वाची गोष्ट, यस 31 आहेत. 31 मध्ये 2 धावांची पॅनल्टी, 33 होतील म्हणजे टार्गेट 34च असेल. फ्रेश टार्गेट. हा संदीप पाटील धन्यवाद. कधी कधी आम्ही बोलण्याच्या ओघात असतो. 2 धावाने एका धावेने घात होतो तर 2 धावा पुष्कळ येतं. 31 + 2 33 आणि 34 धावसंख्येचं आव्हान इथे ठेवण्यात आलंय रोडपाली संघाच्या विरोधात. इथे एसडीपी ट्रॉफी मध्ये आम्ही आमचे परेश पटेल आणि बबलू परदेशी यांचे स्वागत इथे करतोय. बरेचसे पाहुणे मंडळी आपण व्यासपीठावर पाहतोय. आज पद्माताईंचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि गोरगरिबांसाठी नेहमीच झटत असणारे दोघेही सूर्यदादा पाटील साहेब आणि पद्माताई पाटील, आणि आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. आणि पद्माताईंना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सगळ्या महिला वर्ग आपण या ठिकाणी पाहतोय. ज्या सौ मंदा दीपक ठाकूर, जय भाताण, स्नेहल अमोल पाटील कैरे, अक्षता सागर पाटील, रवीना अभिजित पाटील, जागृती संकेत पाटील, विशाखा निकेतन मोदले, संगीता गणेश पाटील, कमल हरिचंद्र ठाकूर भाताण, निकिता सुरेश पाटील, निकिता नरेश पाटील, जयश्री बाळकृष्ण पाटील, सुरेखा उमेश पाटील, संगीता रमेश पाटील, अनिता शिवाजी मोरे, सौ नंदा संभाजी पाटील, सौ मिनल दीपक गोडविंदे, रंजना गणेश पाटील, नयन गजानन पाटील, हिरा महादेव पाटील, सुमनजी किसन पाटील, कविता किरण पाटील आणि वनिता विष्णू पाटील या सगळ्या महिला मंडळींचा ताफा आज या ठिकाणी खरं तर पद्माताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचा केक कापण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. इथे आमचे महादेव शेठ पाटील साहेब जे मारुती ट्रस्टचे अध्यक्ष आणि पंढरपूर वारकरी संप्रदायाचे धर्मशाळेचे उपाध्यक्ष आणि पद्मा यांचे मामा आणि सुरेश पाटील साहेबांचे मामे सासरे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे विश्वनाथजी पाटील साहेब हेही या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. मी महादेवशेठ पाटील साहेबांचं इथे स्वागत करण्यात येईल. त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. अविनाशजी पाटील आमचे माजी सरपंच, मी आदरणीय महादेवशेठ पाटील साहेबांना विनंती करतोय, मारुती ट्रस्टचे अध्यक्ष, वारकरी संप्रदाय धर्मशाळेचे पंढरपूरचे उपाध्यक्ष आणि दानशूर व्यक्तिमत्व ज्यांना म्हटलं जातं ते आमचे महादेवशेठ पाटील साहेब यांचं स्वागत इथे जोरदार करण्यात येत आहे. माजी सरपंच अविनाशजी पाटील साहेब या एसडीपी ट्रॉफीमध्ये सूर्यदादा पाटील व श्री अविनाशदादा पाटील यांचं आयोजन म्हटलं की एक वेगळंच. त्या परिसरामध्ये त्यांच्या परिसरामध्ये महादेवशेठ पाटील साहेब मोठमोठ्या ट्रॉफ्या देत असतात. काल आपण त्यांचे चिरंजीव चेतन पाटील यांना पाहिलं होतं. महादेवशेठ पाटील यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. जोरदार स्वागत आहे एसडीपी ट्रॉफीमध्ये. पारगाव आणि नारपुली दोन्ही संघाचे कर्णधार मालदोडी इथे आलेले आहेत. मी महादेवशेठ पाटील साहेबांनाच विनंती करेन हा टॉस करण्यासाठी. कुणाल तारेकर आणि नारपोली संघाचा कर्णधार, दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांना बेस्ट ऑफ लक या एसडीपी ट्रॉफीमध्ये. तिकडे रीस आणि रोडपाली रोशन पाटील यांचा आवाज असेल. 34 धावांचा टार्गेट आहे. हेड मागितलेला आहे आणि पारगाव संघानं टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल कुणाल? पेंडिंग आणि इथे या मैदानावर खेळताना किंवा एसडीपी ट्रॉफीचं हे आयोजन तर खूप छान आहे. मला इथून एक कॉल आला होता, तेव्हाच मी त्यांना बोललो होतो की या मैदानावर आम्हाला खेळण्याची चान्स भेटेल म्हणून मी इथे डायरेक्ट एंट्री फिक्स केली. बेस्ट ऑफ लक कुणाल तारेकर. खरं तर त्याचे भरपूर फॅन आहेत. जाऊया रोशन पाटील यांच्याकडे. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो. धन्यवाद समीर सर, धन्यवाद
संतोषजी चौधरी सर. बघा मॅचला सुरुवात होते आणि टार्गेट 34चं आहे. 32चं होतं परंतु 2 रनची पॅनल्टी आहे. संघ उशीर आला म्हणून 2 रनची पॅनल्टी घेऊन त्या ठिकाणी रोडपाली संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समीर 11 जय हनुमान रीस विपक्ष शिवन्य आराध्य 11 रोडपाली या 2 टीमच्या दरम्यान ही लढत SDP ट्रॉफी तुम्ही पाहता. या स्पर्धेचा आनंद घेता. तिसरी रात्र पहिल्या ओव्हरसाठी इथे लिडिंग एज लागून बॉल मागे चाललाय. त्या ठिकाणी विकेट किपर कडून चूक झाली. मनीष कोकंबे हा खेळाडू रीस संघाचा, याच बेल्ट मधला या परिसरातला हा रीस संघ आहे, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी आता वाढली आहे. त्याच्या बरोबरीने आपण जर पाहिलं खारघर कळंबोली परिसरामध्ये आपण जर गेलात तर रोडपाली हा संघ देखील तितकाच ताकदवर आहे. या 2 टीमच्या दरम्यान आजच्या रात्रीमधली ही पहिली लढत तुम्ही मैदानाकडे पाहताय. स्ट्रायकिंग एंडला परेश कडके हा खेळाडू, विध्वंसक खेळाडू. नवी शिलमन विचुंबे तालुका हा पोलमध्ये खेळणारा हा खेळाडू. बॅकफुटला आले, जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये हा फटका चाललाय. सीमारेषा पार, फॅब्युलस फोर, चौकार. ते तर SDP ग्रुप ची चर्चा होईल. सर्व शिलेदार, सर्व सहकारी त्यांनी केलेली प्रचंड मेहनत आणि आज आपण पाहता मोपाडाच्या अचानकच्या मैदानावरती खऱ्या अर्थानं सन्मान्य श्री सुरेशदादा पाटील, आदरणीय अविनाशी पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने सौभाग्यवती पद्माताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने या प्रकाशोत्सवातील खरं तर क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. काही वर्षापूर्वी आम्ही 1 दिवसीय डे नाईट फॉर्मॅट पाहिला या स्पर्धेचा, परंतु यंदा 4 रात्रीमध्ये या स्पर्धेचं आयोजन आणि आजची तिसरी रात्र. परेश बॅकफुटला आले, हॅमर केला बॉलला. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने ऑन द टोस हा फटका त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला खेळून काढलाय. लगातारचा दुसरा चौकार होतोय रोडपाली टीमसाठी परेश कडकेच्या बॅटमधून. परेश कडके हा खेळाडू प्रचंड आक्रमक झालाय. अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती आहेत. स्वप्नातील 2 टू व्हीलर बाईक त्याच्या नावावरती राहिल्या आतापर्यंत. त्याची कारकीर्द आपण जर पाहिली तर ग्रामीण बरोबर व्यावसायिक क्रिकेटचं वलय त्याच्या अवतीभोवती आहे. त्यामुळे हा खेळाडू नेहमी प्रतिभावंत राहिला. एका बाजूने रीस संघाला जर कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला आघाडीचे खेळाडू बाद करावे लागतील. सुरुवातीपासून तुम्हाला त्या ठिकाणी रोडपाली संघावरती दबाव क्रिएट करावा लागेल. पॉवर प्ले ऑन आहे. मनीष कोकंबेचा यॉर्कर, क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर आपण पाहिला मनीष कोकंबेच्या माध्यमातून. अचूक यॉर्कर, सटीक यॉर्कर ज्याला म्हणता येईल. हा यॉर्कर बॉल मनीषने टाकलाय आणि तिथे मात्र डॉमिनेट केलं या बॉलवरती परेश कडके या फलंदाजाला. क्या बात आहे. भरपूर चांगला यॉर्कर, वाईड यॉर्कर उजव्याच्या बाहेर चाललाय आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. जास्तीत जास्त डॉट बॉल तुम्हाला इनिंग मध्ये फेकावे लागतील. 34चं टार्गेट आहे. इथे हाफ ट्रॅकर शॉट ऑन पूल करायचा, क्रॉस बॉडेड फटका खेळण्याचा प्रयत्न, गतीनं बीट केलं. बॉल उसळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक मनीष कोकंबेचं देखील झालं या षटकामध्ये, परंतु पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना रोडपाली संघाची धावसंख्या लागली धावफलकावरती बिनबाद 10 धावा. बिनबाद 10 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली आणि पहिल्या षटकाचा खेळ त्या ठिकाणी आपण संपताना पाहता. 18 चेंडूमध्ये आता 24चं समीकरण. पर ओव्हर 8.00 हा रिक्वायर रन रेट. खरं तर 32चं टार्गेट होतं परंतु 2 रनची पॅनल्टी, त्यामुळे 34चं टार्गेट रीस संघाने उभं केलं या ठिकाणी बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये. खरं तर रोडपाली संघासमोर, परंतु पुढचा सामना देखील तितकाच हाय व्होल्टेज तुम्हाला पाहायला मिळेल. नारपोली विपक्ष त्या ठिकाणी पारगाव, सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव, कुणाल तारेक आणि कंपनी. आणि एका बाजूने आपण पाहता दिनेश पाटीलचा संघ तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. आज 8चा बॉल आहे. चला शॉर्ट टीम मीटिंग, टाइम महत्वाचं राहील. शॉर्ट टीम मीटिंग पुन्हा एकदा विनंती राहील. बघा 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करायचे. पहिली 3 षटकं कंपल्सरी 15 मिनिटांमध्ये तुम्हाला फेकावे लागतील. मी पंचांनाही विनंती करेन आपण त्यांना टाइम अलर्ट करा जेणेकरून ॲक्युरेट टाईमवरती बरोबर वेळेवरती मात्र आजच्या रात्रीमधला खेळ संपन्न होईल. सर्व खेळाडूंना संघनायकाला विनंती राहील आपणही सहकार्य करा कारण टाइम फार महत्त्वाचा आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी एक सत्र समाप्त करायचं आहे. पहिल्या ओव्हरनंतर मात्र सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आलाय गोलंदाज रीस संघाचा.
संदीप पारंगे हा खेळाडू रिस संघाचा गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. शंकर पारंगे, गणेश पारंगे या खेळाडूंकडून भरपूर अपेक्षा होत्या टीमला, परंतु सुरुवातीला आघाडीलाच मात्र चांगले धक्के दिले अनिकेत पाटीलने. तिथून मात्र कमबॅक करता आलं नाही. खरं तर रिस टीमला पण तो क्रिकेट आहे अनप्रेडिक्टेबल. आजच्या दिवसातला आपण जर खेळ पाहिला तर भारतीय संघाने शेवटच्या सीझनला खरं तर इंग्लंड टीमला ऑल आउट केलं आणि हा कसोटीचा तिसरा सामना जिंकला आणि इथे देखील तेच करायचं. पुढच्या 3 षटकांमध्ये कमीत कमी धावा खर्च करत तुम्हाला पटापट त्या ठिकाणी विकेट घ्याव्या लागतील, तेव्हा तुम्हाला या मॅचच्या दरम्यान कमबॅक करता येईल. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या अवतीभोवती आपण पाहताय, हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय. संदीप पारंगे अनिकेत साठी फुलर लेनचा बॉल, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. बॅट अँड पॅडच्या मधून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. स्ट्रॅटर्जी बदलली. खरं तर आपण पहिला अनिकेतला टॉप ऑर्डरला प्रमोट केलं, कधी कधी शशी जाधव, लखनला आपण पाहिलं सलामीवीर, तर कधी कधी सूरजला देखील पाहिलं. बबूलला आपण अनेक वेळा पाहिलं आणि आज मात्र आपण पाहता अनिकेत पाटील आणि परेश कडके हे 2 खेळाडू आघाडीला मात्र इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पहिला बॉल डॉट टाकला. 17 चेंडू, आता 24चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण कॅल्क्युलेशन पाहू शकाल. बॉलिंग मार्कमध्ये संदीप पारंगे. पुढचा बॉल बॅक टू द बॉलर, हा फटका बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच केलाय. ऑन ड्राईव्ह आपण पाहिला अनिकेतच्या माध्यमातून सिंगल आली. सिंगलने मात्र एंड बदलला. टोटल धावा लागल्या धाव फलकावरती 11. आता येणाऱ्या 16 चेंडूमध्ये करायच्या तब्बल 23 धावा. 16 चेंडू आणि 23चं कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आपण येताना पाहताय. मोठे मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असताना या ठिकाणी आपण पाहताय एखादा परेश कडके कमबॅक करेल की एका बाजूने एखादा विकेट जर का मिळाला सुरुवातीला पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये आता संदीप पारंगेला यश मिळालं तर हा सामना बनेल, हा सामना शेवटपर्यंत जाईल आणि या मॅच मध्ये कमबॅक करता येईल टीम रिसला. राऊंड द विकेट. पुढचा बॉल एज अँड टेकन, बिग विकेट डाऊन. पहिला धक्का बसला. परेश कडके बॅक टू द पॅव्हिलियन. कटर बॉलचा योग्य वापर, त्या ठिकाणी एज लागत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. ऑन स्क्रीन आपण पाहता या स्पर्धेच्या खरं तर सत्कार मूर्ती ज्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचं आयोजन आदरणीय सौ पद्माताई पाटील आणि संपूर्ण हे व्यासपीठ तुम्ही पाहू शकाल. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. सर्व पाहुण्यांचं आम्ही करतो आज या ठिकाणी SDP ग्रुपच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. कहाणी में ट्विस्ट. शेवटचे बॉल 15. आता विजयासरी तब्बल 23चं समीकरण. विकेट मिळाला परेशचा. तदनंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलाय बबूल भगत. हा खेळाडू आणखीन एक आक्रमक खेळाडू बबूल, त्याला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना खरं तर विकेट हवेत आणि इथे मात्र संदीपने पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या टीमला. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. याही वेळा आपण पहिला उडवायचा होता बॉल. सॉफ्ट डिसमिसल. लगातार दुसऱ्या बॉलवरती दुसरा धक्का. इथून मात्र आपण पहिला ऑन हॅट्रिक वरती आला संदीप पारंगे हा खेळाडू. खराब शॉट सिलेक्शन खोदून. इथे बरेचसे पाहुणे मंडळी आपण पाहतोय. आमचे उपसभापती आज या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय विश्वनाथजी पाटील साहेब, आणि विश्वनाथजी पाटील साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. विश्वनाथजी पाटील साहेबांनी विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय विश्वनाथजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. 14 चेंडू आणि 23 धावा. 14 बॉल 23 धावांची गरज. विश्वनाथजी पाटील साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. उपसभापती विश्वनाथजी पाटील साहेब एक हसरं व्यक्तिमत्व, भरपूर चांगली कामं उपसभापती असताना ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले ते आदरणीय विश्वनाथजी पाटील साहेब SDP ट्रॉफीमध्ये सुरेशदादा पाटील त्यांचं स्वागत करतायत. एकच वाद आमचे सुरेशदादा नंदू पाटील साहेब आणि माजी सरपंच अविनाशजी पाटील, जीजी आमचे गणेशजी पाटील उद्योजक यांच्या वतीनं विश्वनाथजी पाटील साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. ओव्हर टू रोशन. 14 चेंडू आणि 23 धावा. मॅच मध्ये आपण पाहिला विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय. मैदानाच्या आतमध्ये संदीप पारंगे हा खेळाडू कमबॅक त्याच्या माध्यमातून होताना पाहताय. याही वेळा आपण पहिला बीट केलं फलंदाजाला. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. गुड कमबॅक. आता शेवटचे बॉल 13. विजयासाठी तब्बल 23चं समीकरण.
मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये रीस टीमला कमबॅक करावा लागेल, कारण घरच्या मैदानात सध्या ते आहेत, कारण हा मैदान या परिसरातील प्रत्येक खेळाडूंसाठी किंबहुना संघांसाठी घरचं मैदान आहे आणि आज मात्र मोठ्या संख्येने पाठीराख्यांची गर्दी ही मैदानाच्या अवतीभोवती आहे, त्यामुळे अपेक्षा वाढल्यात रीस संघाकडून आपल्या समर्थकांसाठी. गुडघा टेकून खेळण्याचा बॉल मागे चाललाय, शंकरलाही बीट केलं, बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल निघून चाललाय, सिंगल रन या बॉलवरती आली आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतात दुसऱ्या षटकाचाही खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धावफलकावरती त्या ठिकाणी 12 धावा 2. आता येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 12 विजयासाठी 22चं समीकरण 12-22. आणि 22चं कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आपण येताना पाहत आहे. मॅच ऑन आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्यानंतर मात्र संदीप, खरं तर 10 होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, त्यानंतर संदीप पारंगेने काय कमबॅक केलं, 2 खेळाडू बाद करत 2 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन आले रीसला. आता पुढचा टप्पा जर आपण पहिला, चला शॉर्ट लिमिटिंग. शंकर पारंगे तुम्हाला सूचना राहील, थोडंसं वेळ महत्व द्या, आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या, अधिकचा वेळ घेऊ नका. प्रत्येक संघाला सूचना राहील, थोडंसं आपण वेळेला त्या ठिकाणी महत्व द्या आणि सामना सुरू करा. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय जितू जांभळे हा खेळाडू. थर्ड ओव्हर निर्णायक षटक राहील, कारण हे षटक ठरवेल शेवटच्या षटकामध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील, कारण या षटकावरती बरंच काय निर्भर राहील या सामन्याचं भविष्य. समीर 11 जय हनुमान रीस विपक्ष शिवन्य आराध्य 11 रोडपाली. यानंतर पुढचा सामना जय हनुमान नारपोली विपक्ष सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव. दोन्ही टीमच्या दरम्यान आणखी एक मोठी लढत पाहायला मिळेल. 12-22 हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. प्रतिषटक 11.00. बॉलिंग ट्रॅक मध्ये आलाय जितू जांभळे. पुन्हा एकदा शफल क्रॉस खेळण्याचा विकेट किपर शंकर कडून चूक झाले. वेगवान सिंगल बाईचच्या स्वरूपात मिळेल, एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावा कशा का होईना येणं गरजेचे आहेत आणि इथे मात्र 1 रन एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होताना आपण पाहत आहे. शेवटचे बॉल असतील 11 विजयासाठी 21चं समीकरण 11 चेंडू आणि 21. राहुल भोईर हा खेळाडू आणि एका बाजूने अनिकेतला आपण पाहता, अजूनही टीमच्या खेम्यामध्ये शशी जाधव सारखा एक अष्टपैलू खेळाडू तोही तैनात आहे. आज सूरज भोईर टीम मध्ये नाहीये, त्यामुळे थोडीशी जबाबदारी वाढेल, अनिकेत वरती जबाबदारी वाढेल, राहुल वरती या मॅचच्या दरम्यान. 11-21चं समीकरण मैदानामध्ये आलंय. सामना कोण जिंकणार, रीस की रोडपाली? येणारी काळ वेळ ठरव, येणारे 11 चेंडू ठरवतील. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, विनंती राहील प्रत्येक संघांना. भरपूर आपण वेळ घेताय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर शफल क्रॉस स्क्वेअर लेग मध्ये संधी आली, गमावली. झेल सोडला अनिकेत पाटीलचा पॅरलल स्ट्रोक होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते वैभव, त्यांच्याकडून चूक झाली आणि इथे मात्र जीवनदान अनिकेत पाटीलला मिळालं. 1 रन महत्वाची मिळाली बॅटिंग करताना टीम या ठिकाणी रोडपालीला. अजूनही मॅच ऑन आहे. शेवटचे बॉल असेल 10 विजयासाठी आता 20चं समीकरण 10 बॉल 20 धावा. संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला या मॅचच्या दरम्यान. असं म्हणतात स्ट्रगल केल्याशिवाय माणूस कधीच गुगलवरती येत नाही, त्यामुळे तुम्हाला इथं प्रचंड स्ट्रगल करावा लागेल. सामना कोण जिंकणार, रोडपाली की रीस, यासाठी मात्र हा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. वॉट अ मॅच, अतिशय हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. शेवटचे 10 बॉल 20 धावांची गरज असताना पुन्हा एकदा शफल क्रॉस फॉलो केलं फलंदाजाला. लेफ्ट आर्म सीमर बॉलर त्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहू शकाल. कमबॅक करत असताना जितू जांभळे, कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. टप्पा चांगला आहे, व्हेरिएशन चांगला आहे, बॉल टप्पापर्यंत बाहेर निघतोय आणि इथे आपण पाहिलं आणखीन एक डॉट बॉल, दबाव वाढवणारा हा चेंडू. शेवटचे बॉल असतील 9 विजयासाठी आता 20चं कॅल्क्युलेशन. एज लागले, बॉल मागे चाललाय, कुमार आहे त्या ठिकाणी थर्ड मॅनला, मुकेश माफी असं चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 रन या बॉलवरती मिळाली. एका रनने फारसा दबाव रिस टीमवरती पडणार नाहीये, कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे. आता कॅल्क्युलेशन जर आपण पाहिलं तर शेवटचे बॉल असेल त्या ठिकाणी 8 विजयासाठी 19 धावांची गरज. 8 चेंडू आणि 19 धावा. संयम भरपूर दाखवला रोडपाली संघाच्या फलंदाजाने. आता खरं तर आपण पाहिलं एरियल अटॅकची गरज आहे. तुम्हाला काउंटर अटॅक करावा लागेल, तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल. या धावांचा पाठलाग करताना मोठे फटके खेळावेच लागतील, किंबहुना तुम्हाला या स्पर्धेत माघार घ्यावी लागेल. शेवटचे बॉल असेल 8 विजयासाठी आता 19. हे 2 बॉल फार निर्णायक आहेत, कारण इथे जर का एखादा मोठा फटका आला शेवटपर्यंत हा सामना 50-50 बॅलन्स राहील. त्यामुळे इथून मात्र 2 बॉल जितूचे फार निर्णायक राहतील. ऑन साइडला फटका उडवलाय बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून ज्याचा झेल सोडला तो झालाय घातक. आक्रमक फटका, कडक शॉट, षटकार.
जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजांची जयंती. खरं तर या स्पर्धेचा हा दुग्ध शर्करा योग आहे. खरं तर आपण पाहिला 19 फेब्रुवारी उद्या प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकाच्या मनामनामध्ये शिवजयंती साजरी केली जाईल. आणि आज आपण पाहता मोठ्या संख्येने प्रेक्षकी स्पर्धेचा आनंद घेतात. या सामन्यामध्ये जर आपण पाहिला पुन्हा एकदा कमबॅक करतो रोडपाली संघ. मी मगाशी म्हटलं खरं तर या ठिकाणी ही झेल देखील फार महत्वाची होती. एखादा मोठा फटका आला तर आणि तो फटका अनिकेतच्या बॅटमधून आलाय, परंतु मॅच ऑन आहे. 7 चेंडू आणि 13 धावा. अजूनही सामन्यामध्ये कोणत्याही संघाची खरं तर बाजू मजबूत नाहीये, कारण दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत आणि त्याच धाटणीचे आहेत. त्यामुळे हा सामना शेवटपर्यंत तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. 7 बॉल 13 निर्णायक चेंडू पुन्हा एकदा जितूला टाकावं लागेल. समोर अनिकेत पाटील, उंच देहबोलीचा खेळाडू, जबरदस्त हाईट फॅक्टर, उंचीचा पुरेपूर वापर, प्रॉपर शॉट सिलेक्शन. मागच्या फटक्यामध्ये आपण त्याचं पाहिलं. चला बॉल सिलेक्ट लगेच करा. मी विनंती करेन जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरा तेव्हा 2 बॉल चॉईस करून द्या. अंपायरकडे एक्स्ट्रा बॉल द्या. रोशन थोडं थांबवतोय. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या आणि चौथ्या 4 दिवस जे 4 संघ पुढे जाणार आहेत आणि त्या 4 संघाचे जे पॅकर असणार आहेत त्यांना एक सरप्राईज गिफ्ट आहे या स्पर्धेमध्ये, SDP ट्रॉफीमध्ये. तर त्यांना एक खुशखबर आहे 4ही पॅकरना. क्या बात आहे. खरं तर परिपक्व अशी स्पर्धा, काहीच कमी नाही या स्पर्धेमध्ये. SDP ग्रुप यांच्या माध्यमातून आपण पाहता SDP ट्रॉफी 2024चं हे दमदार पर्व. आणि आजची तिसरी रात्र. या तिसऱ्या रात्रीमध्ये मात्र आता थंडीचं प्रमाण कमी झालं, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी ही मैदानाच्या अवतीभोवती हळूहळू वाढू लागले. हे स्पर्धेचं खास आकर्षण राहिलं. 7-13 मॅचकडे आपण पुन्हा एकदा फोकस करूया. निर्णायक सामना. पुन्हा एकदा जितू टाकतो शेवटचा बॉल. शफल क्रॉस खेळण्यापर्यंत बॉल मागे चाललाय. शंकरला बीट केलंय. पहिली धाव आली 22च्या स्वरूपात. ओव्हर कंप्लीट. या बॉलवरती सिंगल आली. आता शेवटच्या बॉल असेल त्या ठिकाणी 6. विजयासाठी 12चं समीकरण. 6 बॉल आणि 12 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलं. डीजे फिल्डिंग सेटअप लावून घ्या विनंती राहील. या ठिकाणी फिल्डिंग करणार रिस्क टीमला. बघा टाइम अलर्ट आहे. आपण जेव्हा पनवेल उरण परिसरामध्ये किंवा त्याच्याही पलीकडे जातं ठाणे जिल्ह्यामध्ये तेव्हा मात्र तुम्हाला वेळ महत्त्व द्यावं लागतं. त्यामुळे शिस्तबद्ध क्रिकेट आपल्याकडून आम्हाला अपेक्षित राहील. प्रत्येक संघांना विनंती राहील 20 मिनिटाचा कालावधी आपल्या वाट्याला आणि या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र समाप्त करायचं. बॉलिंग मार्कमध्ये आलाय खरं तर रिस संघाचा सर्व गुण संपन्न खेळाडू गणेश पारंगे, ज्याचा उल्लेख केला कधी मागाची सुरुवातीलाच. शंकर पारंगे, गणेश पारंगे या खेळाडूंना खरं तर आपण पाहिलं भरपूर वर्ष सेवा केली आहे रिस क्रिकेटची आणि आज त्यांच्या खांद्यावरती शेवटच्या षटकाची जबाबदारी आहे. निर्णायक षटक राहील आणि समोर आपण पाहता अनिकेत पाटील आणि त्यांच्या बरोबरीने राहुल भोईर हा खेळाडू. शेवटचे बॉल असेल 6. विजयासाठी आता 12चं कॅल्क्युलेशन. पहिले 3 चेंडू फार महत्वाचे राहतील. या 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर या सामन्यामध्ये पारडं जड राहील ते म्हणजे रोडपाली संघाचं. आणि जर का पहिल्या 3 बॉलमध्ये एखादा दुसरा विकेट मिळाला किंवा डॉट बॉल टाकले तर मात्र प्रेशर वाढेल रोडपाली संघावरती. बॉलर तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला माफी असावी राईट आर्म राऊंड द विकेट. उजव्या हाताचा गोलंदाज आहे कारण लेफ्टी बॅटिंग आणि उजव्या हाताने गोलंदाजी. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये व्यत्यय निर्माण झाला. पंचांचा इशारा आला. इट्स अ डेड बॉल. पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरती सज्ज होतो त्या ठिकाणी गणेश पारंगे. समोर खेळाडू आपण पाहताय अनिकेत पाटीलला. 6 बॉल 12 पहिला बॉल. पुन्हा एकदा शफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न इथे झाला आहे आणि त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करायची होती. त्या ठिकाणी मग पाहू शकाल स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करायला लागला अनिकेत पाटीलला. मॅच ऑन आहे. 5 चेंडू आणि आता विजयासाठी 12चं कॅल्क्युलेशन. आहे रोडपाली. एका बाजूला रीस आपण पाहतोय. इथे आमचे डॉक्टर रोहित कदम पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अमोगी धनगर, विक्रमजी गायकवाड सर, संतोषजी माळी CA, सकारामजी ठोंबरे, SP जाधव आणि वैभव पांगत या पाहुण्यांचं स्वागत. नवीन खेळाडू शशी जाधव
आणखीन एक इम्पॅक्ट खेळाडू करत आपण पाहिलं या संघासाठी नेहमी चांगलं योगदान राहिलं. इथे बॅकफुटला आले, स्क्वेअर कट, टायमिंग प्रॉपर, बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला, सीमा रेषा पार, दन करत आला हा निर्णायक चौकार राहुल भोईरच्या बॅटमधून. रोडपाली टीमला आता कॅल्क्युलेशन असेल शेवटचे 4 बॉल विजयासाठी 8चं समीकरण. आमचे बादशाह निलेशजी पाटील, योगेश खाने आणि उल्हास भोईर या पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. ओव्हर टू रोशन. 4 बॉल 8, 2 रनची पॅनल्टी नसती तर 6च असते, पण तो 8 कराव्या लागतील मैदानामध्ये. रोडपालीला एका बाजूला रोखाव्या लागतील. रिस्टला तेच तारार बॉल, लाऊड अपील, लेग बिफोर द विकेट साठी अपील झाली होती आणि पंच सांगत असताना इम्पॅक्ट लाईन अगदी लेग स्ट्रिकच्या बाहेर आणि बॉलचं डिरेक्शन जर आपण पाहिलं अगदी डाव्या अशा बाहेरचा, त्यामुळे खेळाडू सुरक्षित, परंतु लेग बायची सिंगल मिळाली आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे शशी जाधव या खेळाडूला स्ट्राईक मिळाली. 3 बॉल 7 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलेलं आहे. महत्वाची मॅच. आता स्ट्रॅटर्जी आखली जाईल, शशी जाधवला कसं रोखता येईल यासाठी मात्र तुम्हाला स्ट्रॅटर्जी बनवावी लागेल, कारण रोड खरं रिस्टच्या देखील खेळाडू माहिती आहे शशीकडे किती गुणवत्ता आहे. RPL मध्ये देखील अर्धशतकीय खेळ, PPL मध्ये देखील भरपूर चांगलं योगदान. आज तागायत 2 बाईक त्याच्या नावावरती राहिल्या असा हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. 3 बॉल 7 हे कॅल्क्युलेशन मधून घरच्या मैदानावरती रिस संघानं मात्र काय कमालीचं कमबॅक केलं. मॅच संपलेली नाहीये. गणेशकडे असलेला अनुभव, इतक्या वर्ष त्याने केलेली सेवा रिस संघाची, त्याला मात्र या सामन्यामध्ये पणाला लावावी लागेल. आपल्या संघाच्या विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे दोन्ही संघांची. 3 बॉल विजयासाठी आता 7चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. याच दरम्यान आपण पाहत आहे, थोडा खेळ थांबा प्लीज. याच दरम्यान खऱ्या तर 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार महेशजी बालदी साहेबांचं आगमन या मुख्य व्यासपीठावर आपण होताना पाहत आहे. कार्य ज्यांचं आहे दमदार असे सन्माननीय आमदार उरण मतदारसंघाचे आदरणीय महेशजी बालदी साहेबांचं आगमन या मुख्य व्यासपीठावर आपण होताना पाहत आहे. संपूर्ण या ठिकाणी मान्यवरांचा ताफा आमदार साहेबांच्या सोबत या मुख्य अतिथी मंचाकडे पण येताना पाहत आहे. आज आपण पाहत आहे कारण SDP ग्रुप यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन SDP ट्रॉफी 2024 या स्पर्धेचं खरं तर आपण पाहिलं उद्दिष्ट राहिलं आदरणीय सौभाग्यवती पद्माताई पाटील यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं दमदार आयोजन आपण या ठिकाणी पाहता. आणि याच कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती, प्रमुख मान्यवर ज्यांच्या खरं तर मार्गदर्शनाखाली खरं तर घारापुरी आणि वावरले या मोठ्या मतदारसंघाचा आज विकासाची गंगा ज्यांनी आणली असे दमदार नेतृत्व सन्माननीय आमदार महेशजी बालदी साहेबांचा या खरं तर मोहपाडा नगरीमध्ये आम्ही करत आहोत. सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. नक्कीच रोशन. उरणचे लाडके आमदार आदरणीय महेशजी बालदी साहेब यांचं या SDP ट्रॉफी मध्ये आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. स्वागत करूया सकल जनांचे आलेल्या या मान्यवरांचे. सचिनजी तांडेल त्यांच्या समवेत आहेत आणि या तमाम पाहुणे मंडळींचं आम्ही या भूषण पारंगे आमचे सरपंच आज या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत वासंबी ग्रामपंचायतीचे सदस्य आकाशजी जुईकर, त्यानंतर दीपक कांबळे जे सदस्य आहेत, या सगळ्या पाहुण्यांचं आम्ही इथे SDP ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. आदरणीय आमचे पंचायत समितीचे जांभळे साहेब यांचं इथे आम्ही स्वागत करत आहोत. फटाक्यांच्या रोषणाईने आपण खरं तर मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर, प्रमुख सत्कार मूर्ती दमदार आमदार उरण विधानसभा मतदारसंघ आदरणीय महेशजी बालदी साहेबांचा या मोहपाडा नगरीमध्ये खऱ्या अर्थानं आपण या संपूर्ण उपस्थितांच्या वतीनं त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून सर्वप्रथम शब्द सुमनानं स्वागत करूया. नक्कीच रोशन. खरं तर साहेबांचं आगमन झाल्यामुळे एक वेगळा रंग या SDP ट्रॉफीला आपण पाहतोय. त्यांच्या समवेत असलेल्या सगळ्याच पाहुण्यांचं स्वागत आहे. मैदानामध्ये मॅच पण रंगात आलेली आहे. 3 चेंडू आणि आता मालदोड्या जिंकण्यासाठी गरज आहे 7 धावांची. इथे थोड्याच इथे आता आपण पाहतो की सुधा भाऊ घारे यांचंही आगमन या ठिकाणी होत आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि माजी आरोग्य सभापती सुधाकर भाऊ घारे यांचंही इथे आगमन होत आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये पाहुण्यांचं स्वागत. सर्वांचे लाडके आमदार आदरणीय महेशजी बालदी साहेब आज SDP ट्रॉफी मध्ये पद्माताईचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे आणि आज आमदार साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे.
त्यांच्या समवेत आमचे सचिनजी तांडेल माजी सरपंच, उपसरपंच आमचे भूषणजी पारंगे, त्यानंतर आमचे आकाशजी जुईकर सदस्य आहेत, दीपक कांबळे जे सदस्य आहेत आणि पंचायत समितीचे आमचे सदस्य जांभळे साहेब आज या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. मॅच ऑन आहे. चला आपण सामना लगेच सुरू करूया. 3 चेंडूमध्ये 7 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलं. एका बाजूने पनवेल तालुक्याचा रोडपाली तर दुसऱ्या बाजूने खालापूर तालुक्याचा रिस संघ. शशीसाठी हा बॉल सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडला, खाली राहिला बॉल, विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. आता इथून मात्र कॅल्क्युलेशन जर आपण पाहिलं तर 2 मध्ये करायच्या 7, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धा नियम राहील. त्यामुळे या 7 धावा कम्प्लिटली चेस कराव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये रोडपाली संघाला शिवन्या आराध्य 11 रोडपाली विपक्ष समीर 11 जय हनुमान रिस असे हे दोन्ही संघ. रोडपाली संघाचे पुरस्कर्ते किरणजी शेलके आणि अश्विन भंडारी यांचा संघ. बॅकफुटला जाऊन कट करायचा बॉल, पंचांचा इशारा, डॉट बॉल. मॅच ऑन. रिस संघाने केलं पुनरागमन. 1 बॉल आणि आता 7 धावा. जरी षटकारा तरी या मॅच मध्ये विजय होऊ शकतो रिस संघ. त्यामुळे पॅनल्टीच्या 2 धावा किती महत्वाच्या, तुम्हाला आता याचा खरं तर विशेष महत्व काय. नक्की भूषण उशिरा आल्यामुळे 2 धावांची पॅनल्टी आणि कुठेतरी जर का या चेंडूवर चौकार षटकार आला तर ते दुःख आणि ते शल्य मात्र सलत राहील ते रोडपाली संघासाठी. शेवटचा 1 बॉल आणि 7 धावा. मॅच ऑन. चला पारगाव आणि पुढच्या लढतीसाठी नारपोली दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे आणि विजेत्या संघाने कुठेही जायचं नाही. विनंती राहील यातून जो जिंकेल त्या संघाला विनंती राहील आपण कुठेही जाऊ नका. एखाद दुसरा चमत्कार आता गोलंदाजच करू शकतोय या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. ऑन साइडला हा फटका उंच गेलाय आणि अंतर मात्र कमी कापलाय. झेल खाली शतरक्षक आणि इथे मात्र सामना जिंकलाय. पलटवार केला रिस संघाने रोडपाली संघावरती. सेकंड ओव्हर मध्ये संदीप पारंगेने केलेलं कमबॅक आणि तिथून मात्र सातत्य टिकवत या मॅच मध्ये पुनरागमन करत पहिला सामना जिंकला आजच्या रात्रीमध्ये समीर 11 जय हनुमान रिस संघाने. अभिनंदन टीम रिस, हार्ड लक टीम रोडपाली. चला लगेच पारगाव संघ फिल्डिंग सेटअप लावून घ्या विनंती राहील आणि एका बाजूने नारपोली संघ आपले आघाडीचे खेळाडू मैदानाकडे पाठवा. आपण इथे बर्थडे सेलिब्रेशन होईल. इथे आमचे प्रवीण जांभळे हेही आज या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. पद्माताई ज्या क्षणांची आपण वाट पाहत होतो, पद्माताई पाटील ज्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय. एसडीपी ट्रॉफी एसडीपी ट्रॉफी 9961 आणि आज